हाय, वेलकम टू सली मॅथ क्लासेस. चला गणित शिकूया साध्या आणि सोप्या पद्धतीने. याच कन्सेप्टच्या आधारावर आज आपल्याला शिकायचं आहे अपोलिनियस थेरम आणि याच्यासाठी आपण यूज करणार आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर ॲक्यूट अँगल ट्रायंगल अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ह्या दोघांच्या मदतीने आपण हा थेरम प्रूव्ह करणार आहोत. ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की इन ट्रायंगल एबीसी ट्रायंगलमध्ये एम इज द मिड पॉईंट ऑफ बीसी. एम हा बीसीचा मिड पॉईंट आहे. देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला AD इज परपेंडिक्युलर टू BC करावं लागेल, कारण आपल्याला ॲप्लिकेशनचा यूज करायचं आहे. बरोबर आहे. मग हे आपण मनाने जर केलेलं असेल तर ते कन्स्ट्रक्शनमध्ये जाईल. मग गिवन काय असेल? गिवन फक्त इतकंच असेल, इन ट्रायंगल ABC एम इज द मिड पॉईंट ऑफ BC. टू प्रूव्ह काय असेल? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हा थेरम संपताना थेरमच्या शेवटी मी तुम्हाला थोडीशी ट्रिक सांगणार आहे थेरम ठेवण्यासाठी. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघूत आपण परत होता. जर हे प्रूव्ह करण्यासाठी मग हे टू प्रूव्ह झालं आणि कन्स्ट्रक्शन काय केलं आपण? AD इज परपेंडिक्युलर टू BC. ही माहिती मी तुम्हाला एकदा सांगितली. आता मी बोर्डवर लिहित आहे, तर माझ्यासोबत ही माहिती तुम्हालाही म्हणून बघायची, जेणेकरून तुम्हाला किती लक्षात आलं हे तुमचं तुम्हाला पोहोचेल. ओके, बघूत आपण गिवन लिहू. गिवन काय? इन ट्रायंगल ABC M is the midpoint of BC. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. कन्स्ट्रक्शन केलं आपण. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC सच दॅट. काढताना कसं आहे बघा, B नंतर M पॉईंट आलेला आहे, म्हणजे B डॅश M डॅश D डॅश C. म्हणजे B नंतर कोणता पॉईंट आहे? M, आणि त्याच्यानंतर कोणता पॉईंट आहे? C. आता बघा, हे प्रूफ करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या मीडियनला तुम्ही फोकसमध्ये ठेवा. जर M मिड पॉईंट असेल तर AM इज द मीडियन ऑफ काय असेल? BC. मग बघूत आपण ह्या AM पासून इकडच्या साईडला एक ट्रायंगल तयार होत आहे आणि इकडच्या साईडला एक ट्रायंगल तयार होते. करेक्ट आहे ना? तर आपण सुरुवातीला ह्या ट्रायंगलचा यूज करू. इन ट्रायंगल AMB अँगल M इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. ऑब्ट्यूज अँगल आहे 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. इन ट्रायंगल AMB अँगल M इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. जर 90 डिग्रीपेक्षा तो ग्रेटर दॅन असेल तर तिथे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलसाठी यूज करायचं आहे. आणि कसं यूज करायचं आहे विसरले तुमचं थोडंसं. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ आहे, त्याची स्टडी करा. त्याच्यामध्ये दोन्ही ॲप्लिकेशन आपण शिकवलेले आहे. ठीक आहे ना? चला तर मी तुमचा शॉर्टमध्ये सांगून टाकलं तुम्हाला. इन ट्रायंगल AM बघा, ज्यावेळेस AMB घेतो त्याच्यामध्ये अँगल AMB इज ग्रेटर दॅन काय आला? सॉरी, सेंटरला 90 डिग्री. तर हा 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल बाय द ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. बाय द ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर ऑब्ट्यूज अँगल. मग शॉर्टकटमध्ये आपल्याला लिहायचं नाही बरं का, तुम्ही पूर्ण लिहिता. मी वाचन केलेलं आहे की नाही, ते ऐकायचं आणि लिहून घ्यायचं. कसं यूज केलं होतं बघा. जर हा ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर तुम्ही M वर हात ठेवा. तुम्हाला काय मिळेल? AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. आणि जर हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल तर प्लस 2BM. बेस घेतला आपण ह्या ट्रायंगलचा 2BM इंटू DM. राईट? AB स्क्वेअर is equal to AM square plus BM square plus 2BM into DM. परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं होतं इक्वेशन नंबर 1. आता समजा ह्या ट्रायंगलमध्ये जायची ऐवजी इन ट्रायंगल काय ठरलं होतं आपण? AM ला फोकस ठेवायचा. AM च्या इकडचा ट्रायंगल घ्यायचा जो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल. तर AM च्या तिकडच्या साईडचा ट्रायंगल कोणता असेल? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजे इन ट्रायंगल AMC अँगल M इज लेस दॅन 90 डिग्री. In triangle AMC
सी अँगल AMC इज लेस दॅन 90 डिग्री. आणि लेस दॅन 90 डिग्री असेल तर परत काय यूज करायचं आहे, ॲप्लिकेशन. बाय द ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर acute angled triangle. आता यूज करताना ह्याच्यामध्ये पण सेम तसंच यूज करायचं. जर हा एम लेस दॅन 90 डिग्री असेल तर एम वर हा ठेवा AC² इक्वल टू AM² प्लस CM². आता ह्याच्यामध्ये हाईट जी आहे ती ट्रायंगलच्या मध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे मायनस साइन येईल, -2CM. काय करायचं आपल्याला, टोटल बेस घ्यायचं 2CM इंटू DM, कारण एम पासून परपेंडिक्युलर पण जायचं, बरोबर आहे. मग अर्थात काय बघा, AC² इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स कोणते आहेत, AC² इज इक्वल टू AM² प्लस CM². साइन कोणतं घ्यायचं आहे, -2CM इंटू DM. मी ह्याला इक्वेशन 2 नाव देणार नाही का, तर मला इक्वेशन 1 आणि 2 ला ज्यावेळेस ॲड करायचं आहे त्यावेळेस थोडेसे चेंजेस मला करावे लागणार आहे. मला AB² पाहिजे का, हो पाहिजे. AC² पाहिजे का, पाहिजे. जर मी ॲडिशन केलं तर 2AM² पाहिजे का, पाहिजे. मला 2BM² पाहिजे, पण इथं तर BM² आला आणि इथं CM² आला आणि ह्या दोन्ही टर्म्स मला नको आहे. मग मी अर्थात ह्या इक्वेशनमधलं CM काढून तिथे लिहिलं BM म्हणजे BM² आणि इथे CM काढून DM. का, तर क्वेश्चनमध्ये दिले की M इज द मिड पॉईंट ऑफ BC, म्हणजे इनडायरेक्टली सांगितले की BM इक्वल टू CM. मग मी इथे लिहिते बट BM इज इक्वल टू काय, CM. आणि हे आपल्याला कोण सांगितलंय, प्रश्नाला माहिती दिलेलं आहे म्हणजे गिवन. बट नंतर गणितात काय असेल, देअरफॉर ह्याला कॉपी पेस्ट करेल इथे BM² येईल -2, परत इथे BM इंटू DM. राईट, एकदा तुम्ही मनात म्हणून बघा, AC² इज इक्वल टू AM² प्लस काय म्हणायचं आपल्याला, BM² -2CM म्हणायची जी करायचं 2BM इंटू DM. आणि असेल इक्वेशन नंबर 2. आता कंपल्सरी आपल्याला इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करायचं. स्पीडमध्ये एवढीच माहिती आपण रिपीट होता. ज्यावेळेस आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असेल तर इफचा भाग हा गिव्हनमध्ये जाईल, देनच्या नंतरचा भाग प्रूफमध्ये जाईल. आणि हे प्रूफ करण्यासाठी आपण जे एक्स्ट्रा वर्कआउट केलेलं आहे त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. तर ते कन्स्ट्रक्शन होतं ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC सच दॅट B', M', D', C. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला याचा यूज करायचा होता तर आपण AM वर फोकस ठेवणार होतो आणि AMच्या इकडच्या साईडचा ट्रायंगल कसं आहे ते बनवणार होतो, तो अप टू सायकल ट्रायंगल होता. त्याच्यामुळे ट्रायंगल AMC आणि AM इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर ऑप्टिक अँगल ट्रायंगल यूज करणार होतं. करणार कसं होतं, AB² इक्वल टू AM² प्लस BM². ऑप्टिक अँगल ट्रायंगल आहे, मायनस घ्यायचं आहे, प्लस घ्यायचं आहे, प्लस 2BM इंटू DM. आणि ह्याला इक्वेशन नंबर 1. ह्याच AM पासून इकडच्या साईडला एक ट्रायंगल तयार झाला आणि तो ट्रायंगल आहे AMC. इन ट्रायंगल AMC अँगल M इज लेस दॅन 90 डिग्री. आणि लेस दॅन 90 डिग्री असेल तर बाय द ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस फॉर ॲक्यूट अँगल ट्रायंगल M वर हा ठेवा तुम्ही. मग AC² इज इक्वल टू AM² प्लस CM². हाईट मध्ये आलेली आहे त्याच्यामुळे -2CM इंटू DM. पण आपल्याला आन्सरमध्ये CM नको आहे, त्याच्यामुळे आपण लिहिणार बट BM इक्वल टू CM. कोण सांगितलंय, क्वेश्चनने. हेच इक्वेशन मी रिपीट लिहिणार, AC² इक्वल टू AM² प्लस हे आल्यानंतर लिहिल BM² -2CM काढून टाकून BM लिहिल इंटू DM. आता लिहिल मी इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. का पण ॲडिशन करते बघा, हे 2 सांगितलं आपल्याला ॲडिशन करायला. आणि जर लेफ्ट हँड साईडचं ॲडिशन केलं तर AB² प्लस AC² इज इक्वल टू राईट हँड साईडचं ॲडिशन करायला चालू करा. AM² आहे, इथे एक AM² आहे म्हणजे 2AM² येईल. BM² आहे आणि इथं पण BM² आहे म्हणजे 2BM² येईल प्लस 2BM इंटू DM. हे इक्वेशन 1 मधलं आहे, इक्वेशन 2 मध्ये -2BM इंटू DM. मग हे प्लस मायनस असलेल्या टर्म्स कॅन्सल होऊन जातील आणि आन्सर मिळेल आपल्याला AB² प्लस AC² इज इक्वल टू 2AM² प्लस 2BM². आणि तुम्ही जर थोडीशी बारकाईने स्टडी केली तर अपोलिनियसच्या थेरमवर गणित भरपूर आहेत आपल्याला सिलेबसमध्ये. त्याच्यामुळे गणित परीक्षेत पडण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामध्ये यूज कुणाचा केला जातो तर ह्या स्टेटमेंटचा यूज
यूज केला जातो. आणि ह्या स्टेटमेंटचा यूज करण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखी काय गोष्टी आहेत तर तुम्ही बघता AM जर मीडियन असेल तर ए पासून येणाऱ्या 3 साईड आहेत AB AC आणि मधली मीडियन. तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हा अगोदर घेतलेला आहे इज इक्वल टू मग AM मुळे झालेलं होतं त्याच्यामुळे AM मीडियम असल्यामुळे 2AM स्क्वेअर हे 2 विसरायचं नाही 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर म्हणा किंवा 2CM स्क्वेअर म्हणा काहीही चालतंय. पण सुरुवातीला बघा तिन्ही सेगमेंटमध्ये ए आहे म्हणजे ए पासून तयार होणाऱ्या 3 सेगमेंटपैकी 2 साईड आली ह्याच्यात AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू मीडियन स्क्वेअरचा ट्वाइस करायचं म्हणजे 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेले असतील आणि त्या 3 व्हॅल्यू दिलेल्या असतील तर एक व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आणि हे व्हिडिओ एवढे सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवलेले तुम्हाला नक्कीच जर समजत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला आणि कमेंट्समध्ये जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. आता ह्याच्यावर आधारित जे गणित आहेत ते आपण